तुमच्याबद्दल या घरातल्या सगळ्यांना काहीतरी बोलायचं आहे. सुनेपासून सुरुवात करणार आहे. आईबद्दल काय सांगावं तर आई फार शिस्तबद्ध आहे आणि मुलांना फार प्रेम करते, माझ्यावर पण फार प्रेम करते आणि सर्व कलागुणांनी ती अवगत आहे. स्वयंपाक म्हणा सर्व कलागुणांनी ती अवगत आहे. आणि बाबा म्हणजे खूप मायाळू, म्हणजे मला त्याने आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केलं आहे. 2 वर्ष मी खूप आजारी होती, बाबा माझ्याबरोबर स्वयंपाक करत, काय करूया आपण मंगल हे करूया मंगल ते. त्यांना खाण्याची खूप आवड होती, पण आता 6 महिने ते आजारी पडल्यामुळे त्यांना खूप म्हणजे जरा कमी झालं सर्व. आता माझ्यासोबतच बाबा म्हणजे बाबा म्हणजे माझी आई झाली नंतर. ह्या म्हणजे लग्न करून आल्यावर बाबा म्हणजे माझी दुसरी आई झाली. म्हणजे एवढंच मी सांगते आमच्या बाबांबद्दल. आमची आई खूप हुशार आहे, उत्तम टेलर आहे आणि अभिमानाची गोष्ट या वयात ती ब्लाऊज शिवते आणि कष्टाळू आहे. लहानाचं मोठं छान आम्हाला केलं आणि गरिबीपासून कोणत्या प्रकारे दिली नाही आणि एक छान कपल आहे आमच्या आई बाबा. म्हणजे मी त्यांची नात आहे. आईबाबांबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे तसं बघायला गेलं तर. आणि त्यांनी जितकं त्यांच्या मुलांना जीव लावला त्यापेक्षा जास्त त्यांनी आम्हाला जीव लावला. म्हणजे आमच्या मम्मी पप्पाने पण आमच्यासाठी तितकं केलं नसेल जितकं त्यांनी केलं आहे. अगदी लहानपणापासून शाळेत नेऊन सोडणं आणणं म्हणजे एक प्रकारची ड्युटीच होती त्यांच्यासाठी ती. आई बाबा म्हणजे आमच्या काका काकू असले तरी आमच्या आई बाबा जास्त होते ते. कारण माझ्या भावाच्या 4 मुली, पण मी त्याच्या म्हटलं नाही, माझ्या मुलीच्या वाढल्या. माझं लग्न माझ्या घरीच केलं. तुमच्या आईवर गावी असायची. आम्हाला कधी आई बाबा असे आठवले नाही आमच्या काकाकडून. तिची आई वारली 2 वर्ष जाऊ माझी. द्या पुढे द्या. मी फार अवघड आहे. मी आईवडिलांना खूप त्रास दिला आहे, पण तेवढंच त्यांच्याकडे माझं प्रेम आहे ना हे मी सांगू शकत नाही. असे वडील सगळ्यांना मिळव. या वडिलांनी एवढं सगळं पुरं घर मेंटेन केलं आहे की नाही. गावापासून मुंबईपर्यंत 3 मुलांना, 3 सुनांना, 3 मुलींना, बाकीच्या मुली सगळं मेंटेन इतकं व्यवस्थित केलं की नाही. कधी राग नाही, रोष नाही, काय नाही. सगळ्यांना प्रेम लावून वेळ प्रसंगासाठी ते रात्री झोपलेले पण हॉस्पिटलमध्ये. पण तुम्ही झोपू नका, मी झोपतो रात्री. पण सध्या आजारपणामुळे त्यांना थोडा त्रास होतोय जरा, पण त्यांची खूप मी सेवा करतो. छानदार आंबाड्यावर वेणी अबोली, काष्टी साडी त्यांची जरी काठपदरवाली. गणपतराव सुना मुले जावई मुली सगळी जमली. होम मिनिस्टरची तयारी सगळी चोख अगदी झाली. आणि गणपतराव माणूस नव्हे देव, मग त्यांच्या कुटुंबाला कशाला असेल कुणाचं भेव. धन्यवाद. आणि आता तुम्हाला एक आव्हान देणार आहोत दोघांना. एक खेळ आहे, तो खेळ पूर्ण करायचा आणि तो खेळ जर पूर्ण झाला तर बक्षीस मिळणार. 1 वीट तुम्ही रचायची, 1 वीट तुम्ही रचायची. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. खेळा. पहिलं बक्षीस मिळालं. अभिनंदन. काय माडाचे नारळ काढूचे असं. बालपण कुठलं तुमचं? बोळींग, विरार बोळींग. विरार बोळींग. तुमचं बालपण कुठलं? चिंचण, तारापूर. तारापूर, चिंचणी. बरं. मला चिंचणला पालघर पासून जाता येते. बोईसर, वाणगाव, डहाणू पासून. बोलू दे आजी, काही प्रॉब्लेम नाही. हे वाटते ना तिला एक असं वाटते जरा बोलू नाही जास्त. 64 वर्ष असं गप्प करतायत तुम्हाला आजी, हो ना? बघा आता तुम्हीच बघा. अरे मी काय बघू. आजोबा तुमचं बालपण कुठलं? चिंचणीचं. शाळा कुठली? लोकल बोर्ड. लोकल बोर्ड ह्याची म्युन्सिपाल्टीची. अच्छा. तुमची शाळा कुठली? आमची आम्ही विरारला राहतो. विरारला. शाळेचं नाव? कन्याकुमारी. कन्याकुमारी शाळा. म्हणजे विरारवरून तिकडे जायचे? हा ना, तिथेच होतं. अच्छा, तिकडेच होतं. तिथेच होतो आम्ही. विरारला राहत होतो तेव्हा. अच्छा. हो आजी, थोडी गंमत करतो. असू द्या ना, चालेल. गंमत आवडते मला. गमतीचाच वेळ आहे. हा बरोबर. याच्यामध्ये काय हे करायचं जरूर नाही. आनंदाने ऐकत राहा, हसा खेळा, मजा करा. क्या बात आहे आजोबा. वा, छान. मग कसं होतं बालपण तुमचं आजी? माझं बालपण म्हणजे एकदम खर्च आहे, कारण माझे 9 वर्षाची असताना वडील वाटले.
आणि मी एकटीच, ना भाऊ ना बहीण ना कोण. आजोबा तुमचं माझं बालपण ऐकायला तुम्ही एवढे जण मुलं होम मिनिस्टरमध्ये एवढे गोष्ट ऐकले चालू आहे, पण ही स्टोरी फार वेगळी आहे. सांगा सांगा सांगा. घरातला लिलाव, याशिवाय भिंत कोसळली भर पावसात, चार खंडी लाकडं वरती भरली अशी. मग आई आणि हिचा नवरा, माझा भाऊ होतो लहान, तो त्या खाली होता. तर कसं वाचलं असेल त्यावेळेस 4 दिवसाचा गणपती. बघा ही भिंत आहे, पावसामध्ये मातीच्या भिंत, सुंदरजी वडिलाच्या वडिलांनी ती भिंत बांधली होती. 100 वर्षापूर्वीचं सांगताय थोडक्यात. मग 100 वर्षाच्या पुढचं आहे. तर ह्या बाजूला या भिंती पडल्या, इकडच्या भिंत पडली. आणि सुंदरजीने वडिलाच्या वडिलांनी 2 खुंट्या ठेवल्या होत्या इकडे. त्या खुंटीवर सर्व लाकडं पडली. म्हणजे असं झालं. तिथं नवरा आणि आई बाळांच्या 15 दिवसाची असते. आईचा आवाज आला, मला वाचवा मला वाचवा. त्या 3 किलोमीटर आवाज गेला तो लाकड्याचा आवाज. मग निघाले ते काढले सुखरूप, काहीच झालं नाही. म्हणजे याच्यावर समजा मी गाठ मानली की गणपतीचा आशीर्वाद आपल्याला आहे. खरंय आहे खरंय ना, अजून पण आहे. भीक मागून आलेला माणूस आहे. माझा म्हणाल तुम्ही ही सत्य परिस्थिती. 5 वर्ष हृदय 5 रुपये उसने घेऊन हृदय पिळून निघाल्याची माझी story. शून्यातून जग निर्माण केलं या माणसाने. आज माझी एवढी सांगितली आहे. खरंय आजोबा खरंय. तुमच्या पिढीने खूप एकच आहे, सोसलं. मेहनत आणि सच्चाई. सगळ्यात महत्वाची गोष्ट मेहनत आणि सच्चाई. बस हाच आयुष्यातली महत्वाची. हो ना. हा. या 2 वाक्य म्हणजे 2 शब्द किती आयुष्यात महत्वाचे आहेत. आता लहान मुलगा पण हुशार होता नाही, याच्यामध्ये तो स्विमिंग मध्ये स्कीमर झालेला. ऐकून घ्या. हो एकदम त्याला माहीमला राहत होतो तेव्हा. बरं. तर आम्ही गोराईला फिरायला गेलो 26 जानेवारीला. त्यावेळेला 30 वर्ष झाली. हा म्हणतो मी पोहायला जाणार. आम्ही फिरायला गेलो होतो, पोहायला जाणार. त्यांनी काही आम्हाला न करता हे गेला फिरायला आणि उडी मारली. जम मारली. पण काय केलं, पाणी नव्हता, वाळू होतं गोराईला. आणि आपल्या समोर आहे ना, त्याची मान अशी झाली होती. कोणी केस घ्यायला व्यक्तिमत्व झाली. तर तरी आमचे जावई मी हे करतात. माझी मोठी मुली काय म्हणते, नाही किरण असं करणार नाही. त्या किरण आणि राजू नावाचे 2 जणांचे. किरण असं करणार नाही आहे, त्याला म्हणे आपण उठूया. बघितलं तर मान त्याची असं. तरी तो स्वतः बोलतो, हां मला माझं पायाच्या पोटात पाणी असेल तर काढा. पण काही नाही, त्याच्या पाणी गेलंच नाही. कारण लांबून त्याने जब मारली ना. ते कुठे जाईना. अखेरला त्याला अशा वालगीच्या कड्या असतात 3 महिने असे लावून ठेवल्या त्या ट्रॅक्शन. आणि 10 किलोचं वजन. 3 महिने आम्ही दोघांनी मेहनत केली. माझा मुलगा ना मी इकडून तिकडे याच्यामध्ये हालू नाही. 3 महिन्याच्या पोळ्यात त्याच्या पुढे हा हिरो बरोबर माझी जन्माला आली. हा मुलगा आलाय शुभम सारस्कर. हा लहान मुलं फार आणि आनंदाची गोष्ट आहे. खूप हुशार आहे. किती छान. आवड त्याला आवड इतकी. आता तो 3 दिवस झाले शिर्डीला जाऊन आला. न सांगता पटापट निघतो मला जायचं. पण मला सांगा, तुमचं बालपण सगळं तिकडे गेलं. त्यांचं चिंचणीमध्ये गेलं, तुमचं विरारमध्ये गेलं, बोळिंजला. बरोबर. पण मग दोघे भेटला कुठे? काही असं सांगतो भेटला म्हणजे असं काही वडील असे म्हणजे 2-3 गोष्टी अशा झाल्या. मी कुर्ल्याला गेली होती माझ्या काकू बरोबर. ऐकून घ्या. काकू बरोबर कुर्ल्याला गेली होती. त्यांना कोणी सोबत तिकडे आले हे बघायला, सासरे आणि हे बघायला. तिकडे मला बघितली. तुम्हाला आठवतो यांना बघितलेला तो दिवस आजोबा? आठवणार प्रश्नच नाही. काय झालं होतं त्या दिवशी? वडिलांनी विचारलं ही मुलगी कोणाची आहे, कुठली आहे. तर त्यांनी सांगितलं त्या लोकांनी की ही बोळींला राहते, हिची आई आहे. वडील नाही मिळत. मग वडील तिकडे गेले बोळींला. नंतर बोळींला गेल्यानंतर पाहिले हिला. नंतर मला नेलं. मग मी पसंत केली. तुम्ही त्यांना बघितल्याबरोबर पसंत केलं? हां, पसंत करण्यासारखं धोतरून पसंत केली ना. क्या बात आहे. तर माझ्या आत्तापर्यंत 10-12 मुली बघून झालं होतं. आणि एक कंडिशन होती की जी मुलगी माझ्या हातात चहा देईल त्या मुलींनी पसंत करीत. आणि हिने माझ्या हातात चहा आणून दिला. क्या बात है. ए मेरी गोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसीन और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान.